हाय एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर आणि खूप सिंपल असं युजफुल टॉपिक शेअर करणार आहे. ते म्हणजे किचन नेहमी स्वच्छ कसं ठेवायचं. जे बऱ्यापैकी बायकांना हाच प्रश्न पडलेला असतो, कारण आपण कितीही किचनची स्वच्छता केली तरी किचनची अवस्था जशीच्या तशीच होते. मी पण स्वतः एक गृहिणी आहे, त्यामुळे मला माहिती आहे रोजचं किचनचं काम किती मोठं असतं. त्यात जर घरात मुलं असले तर सांगूच नका. मग अशा वेळी मी काय करते ना, मी अशा सवयी ज्या स्वतःला लावल्या आहेत, जे माझं किचन नेहमी असं छान चकाचक ठेवतं. सो मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किचन म्हटलं तर प्रत्येक गृहिणीला म्हणजे प्रत्येक बायकांना एकच असतं, की आपला किचन खूप सुंदर असावा, डेकोरेटेड असावा, ऑर्गनाइज असावं आणि प्रत्येकालाच असं वाटते, मला तरी वाटते. सो माझं तुम्ही इथे किचन बघू शकता. हे माझं घर रेंटेड आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबतही हा सुंदरसा टूर जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करते, की नेहमी माझं किचन असं स्वच्छ सुंदर कसं ठेवते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. खूप छान छान टिप्स तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीनच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. चला मग. किचन स्वच्छ ठेवण्यासाठी माझी पहिली टिप म्हणजे किचन टॉवेल्स. मी किचनमध्ये नेहमीच किचन टॉवेल्सचा यूज करत असते. जसं की चपात्या करताना किचन काउंटर टॉप खूप मेसी होतो, कारण चपात्या लाटताना गव्हाचं पीठ खूप काही म्हणजे असं पडलेलं असतो, ज्यामुळे किचन काउंटर टॉप मेसी दिसतो आणि ज्यामुळेच घरात कॉक्रोच येतात. त्यामुळे मी किचन टॉवेल्सचा यूज करत असते. त्यानंतर आठवडाभरचं भाजीचं मी पूर्ण असं वेल ऑर्गनाईज करून ठेवते. म्हणजे मला जे काही आठवड्यात भाजीचं लागते त्यांना छान वॉश करून कट करून सगळे डब्बे मी असे ऑर्गनाईज करून ठेवते. म्हणजे जेव्हा कधी मला स्वयंपाक करायचं राहिलं तर मग जे मला कामाच्या वस्तू आहेत तेच मी फ्रीजच्या बाहेर काढत असते. म्हणजे यामुळे एक गोष्ट अशी होते की किचन काउंटर टॉपवर मेसी होत नाही आणि जे काही आपल्याला लगेच भाजीचं कट करा, मग ते किचन काउंटर टॉप खूप असं पसारा झालेला दिसतो, ते सगळं होत नाही. आणि तिसरा फायदा म्हणजे माझा स्वयंपाकही खूप फास्टमध्ये होतो. म्हणजे रोजच्या धावपळीमध्ये मी अशा काही स्वतःला सवयी केलेली आहे. त्यानंतर बघा, स्वयंपाक झाल्यानंतर जे काही तवा असतो, गव्हाचं पीठ मळलेलं भांडं असतं, पोळपाट असतं, ते सगळं मी वॉश करायला टाकत असते. त्यानंतर एका छोट्या डब्यामध्ये मी चपातीला लागण्यासाठी गव्हाचं पीठ ठेवलं असतं, तर ते भांडं रोज रोज वॉश करणं माझ्याने काही जमत नाही, म्हणून मी एका मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथनी असं छान पुसून घेत असते. चपात्याचा डब्बा पुसून काढते, ज्यामुळे जो काही म्हणजे स्वयंपाक करताना फोडणीचा चिकटपणा किंवा धूळ डस्ट जे काही असते ती त्यावर बसत नाही आणि नेहमी म्हणजे किचन काउंटर टॉपवरची सगळे सामान असं चकाचक दिसतात. त्यानंतर लायटर तर आपल्याला प्रत्येक वेळी यूज होतो, त्यामुळे लायटर तर आपण वॉश करू शकत नाही. त्यामुळे असं छान त्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये पुसून ठेवलं तर म्हणजे अगदी नीटनेटकं दिसत असते. आणि या छोट्या छोट्या सवयी आहे, या जर आपल्याला एकदाला लागल्या तर ते आपलं माइंड आणि हातसुद्धा बरोबर म्हणजे हे सगळ्या सवयी फॉलो करत असतं. त्यानंतर किचन काउंटर टॉपवर जे काही मी टॉवेल्स वापरते ते एक टाईम वापरते, त्यानंतर छान वॉश करून मी पुन्हा परत तेच वापरत असते. त्यानंतर जे काही फ्रीजच्या बाहेर मी डब्बे वगैरे काढले ते जसेच्या तसे मी फ्रीजला ऑर्गनाईज करते, ज्यामुळे किचन काउंटर टॉपवर कुठलाही असं वस्तू किंवा वस्तू संग्रहालय हे बनत नाही आणि अगदी किचन काउंटर टॉप असं रिकामा असतो, ज्यामुळे स्वच्छता करण्यासाठी मला खूप सोपं जाते. त्यानंतर माझी एक सवयी आहे, रात्रीचं स्वयंपाक झालं की जे काही भांडी असतात जेवणानंतरची स्वयंपाकाची, ते सगळी भांडे मी लगेच वॉश करत असते. कारण याने एक फायदा मला होतो नेहमीच, कारण सकाळ माझी खूप प्रसन्नतेने होते. नाहीतर मग रात्रीची भांडे किचन काउंटर टॉपवर असली तर सकाळी सकाळी खूप सगळा पसारा दिसतो आणि मग किचनमध्ये काम करण्याची सुद्धा इच्छा होत नाही. त्यामुळे मी स्वतःला अशी सवय केलेली आहे, जी काही भांडी असतात ती मी रात्रीच्या रात्रीच वॉश करून घेते आणि खरंच याने आपला किचन खरंच खूप सुंदर स्वच्छ असतो. किडे माकोडे काहीच राहत नाही आणि किचन काउंटर टॉपवर पसाराही होत नाही.
त्यानंतर गॅस स्टोव्ह रोज जसं स्वयंपाक झालं की लगेच गॅस शेगडी पुसून स्वच्छ करायची, कारण आपण रोज स्वयंपाक करतो आणि गॅस शेगडीवर तेल मसाले कधी कधी दूध सांडतं, मग लगेच साफ केलं नाही की डाग बसतात. रोज स्वच्छ केलं की चकाचक अशी छान गॅस शेगडी दिसते. त्यामुळे स्वयंपाक करताना अगदी मन प्रसन्न राहतं. स्वच्छ गॅसवर जेवण बनवलं की घरात पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान म्हणजे असं गॅस शेगडी अशी खूप जास्त म्हणजे डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. आणि शेवटचं म्हणजे गॅसचं आयुष्य वाढतं, जास्त काळ टिकते. आणि माझी तरी म्हणजे मला या गॅसला घेऊन 2 वर्ष कंप्लीट झाली आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता गॅस स्टोव्ह माझा जशाचा तसा आहे, कारण त्याची मी फारशी अशी डीप क्लिनिंग करत नाही. फक्त रोजच्या आयुष्यामध्ये मी या छोट्या मोठ्या सवयी ज्या आहेत त्या मी स्वतःला लावून घेतलेल्या आहे, ज्यामुळे माझं किचन काउंटर टॉप किचन नेहमी स्वच्छ असतं. त्यासोबतच गॅसच्या आजूबाजूचं सगळं, जसं गॅस शेगडीच्या वर टाईल्स असते ती ऑइल खूप उडलेला असतो, ती लगेच पुसून घ्यायची. त्यानंतर किचनमध्ये छोट्या मोठ्या बरेच असे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात, जसं की माझं हे केटल रोज सकाळी मला खूप कामात येते, खूप गरजेचं आहे, कारण आमच्याकडे सकाळी छान असं गरम पाणी पिलं जातं. त्यासाठी त्यालाही मी लगेच असं पुसून काढते, कारण माझ्याकडे कुठलंच कॅबिनेट नाही, त्यामुळे भरपूर सामान मला गॅस ओट्यावरच ठेवावं लागते. त्यानंतर मिक्सरसुद्धा छान पुसून घेतला आणि अगदी काउंटर टॉप, त्यातल्या छोट्या मोठ्या ऑइल बॉटल्स, पाण्याचं जग, या सगळ्या जर आपण रोज जर असं पुसलं ना, याला कमीत कमी हार्डली 2-5 मिनिट लागतात आणि आपलं घर नेहमी असं स्वच्छ राहतं. सो या छोट्या मोठ्या सवयी आहेत ज्या आपल्या गृहिणीला असायलाच पाहिजे. त्यानंतर फ्रीज, बरेच घरी असं किचनमध्येच फ्रीज ठेवलं जातं आणि फ्रीज किचनमध्ये असलं की मग त्याचीही स्वच्छता करणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी फ्रीजची डीप क्लिनिंग करते. त्यासोबतच रोजच्या रात्रीची अशी सवय आहे मला, रोज रात्री झोपायला जाण्याआधी एक तरी फडकं मी फ्रीजला पूर्णपणे मारून घेते, कारण चिकट हात लागलेले असतात. त्यानंतर शेवटची माझी टिप्स म्हणजे सिंक एरिया. बरेचदा किडे, माकोडे, त्यानंतर कॉक्रोचेस, मुंग्या, हे सगळे प्राणी जे आहेत ना, ते या सिंकमधूनच येत असतात. त्यामुळे हा सिंक एरिया आपल्याला क्लीन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मी सिंक एरियाची क्लिनिंग अशा प्रकारे करते. जो साधंसुधं विम जेल असतं ना, त्यानेच मी पूर्ण असं पसरवून घेते आणि एका स्क्रबरनी पूर्ण असं घसून काढते. सोबतच टॅपसुद्धा क्लीन करून घेते. टॅपजवळ मी एक स्टँड लावून घेतलेला आहे, जिथे माझं डिशवॉश लिक्विड असतं, माझी घसणी असते. सो या सगळ्या गोष्टींसाठी हा मी छोटासा ऑनलाईन म्हणजे बोलवलेला आहे स्टँड, तो मी तिथे लावून घेतलेला आहे. त्यानंतर रोज रात्री अगदी 2-5 मिनिटामध्ये मी हे सगळं काम करून घेते. सगळे जे काही बॉटल्स असतात, लिक्विड जेलचं ची बॉटल असते, ते सगळे मी असे पाण्याने वॉश करून घेते, ज्यामुळे त्यासुद्धा अशा चकाचक राहतात आणि किचनचा कानाकोपरा आपला असा मस्त नीटनेटकं दिसत असते. सो सगळं सिंक एरिया असं घसून काढलं. आता किडे तर काय, मुंग्यासुद्धा येण्याची माझ्याकडे चान्सेस नाही आहे. आणि ज्या काही घासणी आपण वापरत असतो ना, त्या घासणीला सुद्धा असं छान म्हणजे मी धुवून घेते पाण्याने. म्हणजे काय होते ना, तिथे बॅक्टेरिया लवकर पकडल्या जातं. त्याने आपण भांडी वॉश करतो, सिंक वॉश करतो, त्यामुळे त्यालाही रोज वॉश ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे जे काही मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स मी यूज करत असते ना, ते मी इथे किचनमध्येच म्हणजे क्लीन करून घेत असते, त्यालाही वॉश करून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता माझं सिंक असं चकाचक करून घेतलेलं आहे. रेंटेड घर असो किंवा आपलं स्वतःचं घर असो, अशी क्लिनिंग तर आपल्याला करायलाच हवी. तुम्ही जर माझ्यासारखे हेल्थ कॉन्शियस वुमन असाल तर ही तुम्ही स्वतःला हॅबिट करू शकता. मी तरी करते. म्हणजे डेटॉल जे असतं ना, ते मी एका जगभर पाण्यामध्ये घेते आणि त्याला सिंक एरियाच्या आजूबाजूला पसरवून घेते, ज्यामुळे इथून किडे येण्याची शक्यताच असली नाही पाहिजे. आणि आता तुम्ही बघू शकता सिंक एरिया, सिंक असं पूर्ण चकाचक करून घेतलं आणि अशा पद्धतीने माझं हा किचन नेहमी वेल ऑर्गनाइज असतो, चकाचक असतो. मी किचनचा कानाकोपरा तुम्हाला दाखवलेला आहे. स्वच्छ आणि सुंदर माझं किचन, ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. आणि मला माहिती आहे 90% बायकांचं किचनवर खूप प्रेम असतं. आपलं किचन असं असलं पाहिजे, आपल्या किचनमध्ये प्लांट्स असायला पाहिजे, आपलं किचन वेल डेकोरेट असलं पाहिजे. हे सगळे स्वप्न गृहिणींचे असतात आणि आपल्याकडे याच्याशिवाय दुसरं काही ऑप्शनही नाही. म्हणून आपल्या या छोट्याशा जगाला सुंदर आणि नीटनेटकं कसं ठेवायचं हे मी तुम्हाला छोट्या आणि सिम्पल्स हॅबिटमध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जाताना प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.